नमस्कार, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मी खूप व्हिडिओ अपलोड केले आहेत, तेही तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि मी आले आहे मावशीच्या वास्तुक शांतीसाठी. तर तिथे मावशीने नवीन घर घेतलं आहे, तर ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे मावशीचं घर कसं आहे ते तुम्ही बघू शकता. तर आज आम्ही आलेलो आहे मावशीच्या घरी आणि मावशीच्या घरची नवीन घर घेतलेलं आहे आणि वास्तुक शांतीची पूजा केलेली आहे आज. तर हे आहे मावशीच्या घरचं किचन. खूप सुंदर आहे आणि आम्ही सगळेजण आज आलेलो आहे. मावशी, काका, परत माऊस बहीण, माझी मोठी दिदी ही आणि मम्मी. तर इकडं मावशीचं घर दाखवते. तर ही आहे मोठी मावशी अनिता मावशी. आणि तर आम्ही नंतर पूजेचे दर्शन घ्यायला आलो. मावशीने खूप छान अशी पूजा मांडली होती, त्यांची पूजा झाली होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो. तर मम्मीने दर्शन घेतलं, छान अशी पूजा मांडली आहे. आणि इथे सद्गुरू समर्थांची बैठक ही मावशी घेते, तिथं त्यांचं अधिष्ठानी आहे, तुम्ही बघू शकता. तिथे समर्थांचे फोटो ते बैठकीमध्ये असतात ते आहेत आणि तिथे अधिष्ठान आहे. तर मावशीचं खूप वर्षापासून अधिष्ठान आहे. मावशी बैठक घेते, लहान मुलांची बालभक्ती घेते मावशी, काका. तर आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि नंतर मी तुम्हाला पूर्ण घर दाखवणार आहे. जेवणाची व्यवस्था वरती टेरेसवरती केली होती मावशींनी, कारण घराच्या साईडला जागा नसल्यामुळे वरती खूप छान असं स्वयंपाक, जेवणाची सोय सगळं वरतीच केलं होतं. तर खूप छान वाटलं, भारी वाटलं. माझ्यापासून जवळच आहे मावशी, तर कधी कधी मी जायची मावशीच्या जुन्या घरी, तिकडेही असंच घर होतं, छान होतं. सुरुवातीला गेल्या गेल्या आम्ही सर्वांनी नमस्कार केला. खूप छान अशी सजावट केली होती मावशींनी. तर आम्ही सर्वांनी नमस्कार केला आणि थोड्याशा गप्पा झाल्या, बसलो थोड्या वेळ आणि नंतर वरती जेवणाची सोय होती. पण लवकर काही आम्ही जेवायला गेलो नव्हतो, एवढी काही भूक नव्हती, त्यामुळं आम्ही सगळीकडे बघितलं. घर छान वाटलं मावशीचं. आणि इकडे मावशी काकांना मी आहेरासाठी काय आणलं होतं बघा. तर हळदी कुंकू लावलं, नमस्कार केला आणि मी तांब्याचं ताट आणि तांब्या असं आणलं होतं, कारण पहिल्यांदा वास्तुशांतीला कळशी किंवा तांब्या घेऊन जातात. तर मी तांब्या आणि ताट घेऊन गेले होते. देवपूजेत राहतं, देवाजवळ राहते वस्तू, म्हणून मी ती वस्तू घेऊन गेले होते. काका मावशीला खूप आवडलं ते आणि त्यांना आहेर केला, हळदी कुंकू लावलं, पाया पडले आणि मग नंतर आम्ही जेवणासाठी वरती गेलो. तर मी हळदी कुंकू लावून आहेर केल्यानंतर सर्वांनीच नमस्कार केला त्यांना, कारण गर्दी असल्यामुळे परत भेट होत नाही. एकाच वेळेस सर्वांनी आहेर केला. तर एकत्र कुटुंब असलं किंवा एकत्र सणावाराला जर आलं, नातेवाईक आले, तर खूप छान वाटतं, मन हलकं होतं, मोकळं होतं. त्यामुळं खरंच पहिली पद्धत खूप छान होती, एकत्र कुटुंब होतं. जरी एकत्र कुटुंब राहणं शक्य नसलं तरी सणावाराला तरी एकत्र यावं, खूप छान वाटतं. पाहुणे मंडळी, भावकी सर्वजण एकत्र आलं तर छान वाटतं. ही माझी मम्मी आहे, हिरव्या साडीची मम्मी आहे आणि ती मोठी मावशी आहे. तिच्यानंतर माझी मम्मी आहे. त्यानंतर अजून 3 बहिणी, म्हणजे 5 जणी आहेत ह्या मावश्या. तर एक जण आली नव्हती, ती खूप लांब आहे त्यामुळे ती आली नव्हती, ती नंतर येईल.
आणि छोटी मावशी इथेच राहते आणि माझ्या मम्मीच्या पाठीमागची मावशी पण इथेच राहते, जवळच राहते ते, फक्त मम्मी तेवढी लांब राहते. माझं माहेर लांबच आहे मंगळवेढा, तुम्हाला तर माहितीच आहे. दिलेलं 1000 आता आधी तू यायचं असं काय करू नका, तुळशी वृंदावनला दिलेलं आहे. मम्मीनेही नमस्कार केला. सर्वात मोठी मावशी आहे, मावशी काका आहेत ते. नंतर आम्ही थोडंसं व्हिडिओ काढलं, बाहेर फोटो झाले, मावस बहिणींची भेट झाली. त्याही 4 बहिणी आहेत आणि आम्ही 3 जणी बहिणी आहोत. तर माझी ही एक बहीण आली नव्हती, ती पुण्याला आहे, त्यामुळे एवढ्या लांबचा प्रवासाला ती काही येत नाही. इकडे येतो. ही आमची सोनू दीदी, सगळ्यात मोठी दीदी. नाहीच हा सोनू दीदी, सोनू दीदी. ह्या वहिनी माहित नाही तुम्हाला. परत बघा तुमच्या ह्याचा घरात सगळं. हा नाव घ्या मावशी. आई वडील मायाळू पती माझ्या हौशी. शशिकांत रावांचं नाव घेते वास्तू शांती दिवशी. अरे वा वा वा. अजून कोण घेणार आहे का नाव? सगळे जेवायला लागले ते भाऊजी, ते म्हणून थांबलं भाऊजीच्या. तर आता जेवणाची वेळ झाली आहे, सर्वजण जेवले आहेत, आम्हीच पाठीमागे राहिलो आहे. तर वरती जाऊन आम्हीही जेवणार आहे. तिथलाही छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तोपर्यंत व्हिडिओ चालू ठेवा, बंद नका करू. मम्मी आणि मावशी आणि आम्ही गप्पा मारत होतो, त्यावेळेसच व्हिडिओ काढला आहे प्रणिताने. तर छान वाटते असं घर, सर्व मुलं आली होती. तर कसं वाटलं मग आमच्या मावशीचं घर, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हळूहळू पाहुणे एक यायला सुरू आहेत. दिवसभर पाहुणेच येत होते, खूप पाहुणे आहेत. 4 मुली म्हटल्यानंतर त्यांच्या सासरचे आणि आम्ही मावशा बहिणी असं सर्व परिवार येत होता. 2 बेडरूम, किचन आणि टॉयलेट, बाथरूम आणि हॉल असं मावशीचं घर आहे. हा आहे पोर्च आणि पोर्चचं जे बाहेरचा परिसर आहे तो पण छान आहे. सगळीकडे असं बांधकाम, गुंटे घेऊन बांधकाम करत आहेत, तर खूप छान वाटतं तिथे. आणि ह्या आहेत त्यांच्या 3 मुली. ही डब्बू मावशी आली. आजच्या दिवस थोरली बहीण म्हणून तिच्या मेहनत का खाते हो, ही डब्बू मावशी. मालकीन बाईस पाणी घेऊन येडा लागले. काकांना 4 मुली आणि 1 मुलगा आहेत ते, पण व्हिडिओमध्ये 3च मुली दिसत आहेत, एक कुठेतरी गेली आहे. हे आहे काका आणि आम्ही इकडे जेवायला आलो आहे. तर काका आणि सर्व मुलं, भाऊ, मावस भाऊ आणि मामाची मुलं जेवायला वाढत आहेत. तर आम्ही छान व्हिडिओ बनवत जेवण करत होतो आणि तुम्हाला मेनूही दाखवते. भात, भाजी, चपाती, भजे, गुलाबजामुन असं मेनू होता. खूप छान जेवण बनवलं होतं त्यांनी. आणि माझी मावशी जेवायला वाढते. हे आहेत अण्णा, म्हणजे आमचे आजोबा, मोबाईल बघत बसले आहेत. त्यांचं जेवण झालं आहे. सर्वात शेवटी आम्हीच राहिलो होतो म्हणून आम्ही जेवायला बसलो. आणि नंतर जायची वेळ झाली सर्वांची. मम्मीला खूप लांब जायचं होतं, मावशीलाही जायचं होतं आणि ST परत मिळत नाही म्हणून त्यांनी घाई करून गेले. 5-6 वाजले होते तरी. तर मम्मी चालली आहे. तर मम्मीला सोडवण्यासाठी मावशी बाहेर आल्या आहेत. तर त्या गेल्यानंतर मीही जाणार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.